जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा इथं दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गावगुंडांनी जुन्या वादातून अमानुष मारहाण करत लोखंडी रॉड गरम करत चटके देऊन जिभे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड यास पारत पोलीस ठाणे आणि एलसीबीच्या पथकानं मोठ्या शिताफीनं पारत पोलीस ठाणे हद्दीतील कोदा या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या। यामध्ये आणवा येथील शेतकरी कैलास गोविंदा बोराडे हा दर्शनासाठी गेला होता। यावेळी आरोपी सोनू दौड यानं कैलाससोबत जुना वाद उकरून काढला। यातनं यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली। याचं रूपांतर मारहाणीत झालं। त्यानंतर सोनूचा भाऊ शिवसेना उभाटा गटाचा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ सुदाम दौड याच्या सांगण्यावरनं सोनूनं कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉड जळत्या चुलीमध्ये तापवून त्या अतितप्त रॉडनं कैलास यास विवस्त्र करून कैलासच्या शरीरावर, मानेवर, दोन्ही पायांच्या पोटऱ्यावर, मांड्यावर सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे त्याच्या गुप्तांगावर आणि पृष्ठभागावर निर्दयपणे चटके देण्यात आले। यामुळे कैलास गंभीररित्या जखमी झाला। ही सगळी घटना घडत असताना तिथं उपस्थित असलेल्या जमावानं त्यांचं भांडण सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केला नाही। उलटपक्षी बघ्याची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकाराचे फोटो, व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली। खरं तर ही अतिशय संतापजनक बाब आहे। कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत। या संदर्भात कैलास बोराडे याच्या फिर्यादीवरनं नवनाथ सुदाम दौड आणि सोनू उर्फ भागवत सुदाम दौड दोघेही राहणार जानेफळ गायकवाड या दोन्ही भावांच्या विरोधामध्ये विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे भाऊ फरार होते। पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाल्मिक नेमाने आणि त्यांच्या पथकानं तसं जालना विशेष गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक यांनी संयुक्तिकरित्या कारवाई करत शनिवार दिनांक 1 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आणवा परिसरातील कोदा शिवारातनं सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाल्मिक नेमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर, शिवाजी जाधव यांच्यासह जालना स्थानिक गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं मुसक्या आवळून पारत पोलीस ठाण्यामध्ये आणून भोकरदन न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यामधील मुख्य आरोपी नवनाथ दौड हा अद्यापही फरार असून त्याच्या स्वतःसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे। सर, महाशिवरात्रीच्या दिवशी काही घटना घडली मग आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय प्रकार आहे, काय सांगाल? मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारत येथे ॲज प्रभारी करत असून दिनांक 27/2/2025 रोजी फिर्यादीनामे कैलास गोविंदा बोराडे वय 36 वर्ष राहणार आणवा तालुका भोकरदन हे पोलीस स्टेशनला हजर आले। त्यांना पाठीवर तसेच पोटावर, मानेला तसेच पायावर गंभीर तऱ्हेने जाळून मारलं होतं। त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असता त्याची फिर्यादीमध्ये ते दिनांक 26/2/2025 रोजी दर्शनासाठी कोदेश मंदिर आणवा शिवारातील मंदिरात गेले होते, महादेवाच्या मंदिरात गेले होते। तिथं त्यांचा वाद झाला। तेथील सुदाम भागवत दौड हा होता व त्याने जुन्या कारणाच्या भांडणावरनं त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळत्या रॉडनी पायावर, मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला। याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारत येथे गुन्हा नंबर 40/2025 कलम 109(1), कलम 49, कलम 115(2), कलम 351(2) आणि 351(3) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात आरोपी नामे नवनाथ सुदाम दौड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड या दोघांवर गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला दिनांक 1/3/2025 रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून 5 दिवसाचा पिछार न्यायालयाने दिलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। तसेच आरोपी क्रमांक 2 यांच्या आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानीखाली LCB व आमची टीम सदर आरोपी क्रमांक 2 याचा शोध घेत आहे। तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। सर, तो जो संशयित 2 नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करतायत की मी गुन्हेगार आहे, नाही बा मी गुन्हेगार आहे, मला फसवल्या जात आहे।
आमच्यात मिळालेल्या तपासपर्यंत त्यांनी फिर्यादीने दिलेल्या बयानानुसार दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी क्रमांक जो 1 आहे नवनाथ सुदाम दोड याचा आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरनं मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे. सदर आरोपीचा काय रोल आहे, त्यांनी CDR SDR काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्काद्वारे त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा दिली आहे का, याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून सदर कारवाई केली जाईल. NTV न्यूज मराठी.